पहिली कल्पना ज्यांच्या डोक्यात आली ते राकेश दादांना मी विनंती करतो की त्यांनी वेराच्या वतीनं भूमिका व्यक्त करावी. सर्वांना नमस्कार. काल 4 जून आणि 8 जून या 2 दिवशी मोठा पाऊस झाला. या पावसामध्ये आपल्या परिसरातील रस्ते जलमय झाले, परंतु अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा काही पहिला पाऊस नाहीये. याच्या अगोदरही 2017, 18, 19, 20, 21 या 4-5 वर्षांमध्ये अधिकाऱ्यांना आपण अशी निवेदनं दिली होती की आमच्या इथे रस्त्यावर पाणी साचतं, लोकांच्या जीवितास हानी होण्याची शक्यता आहे, तुम्ही लवकर आणि वेळेवर याच्यावर उपाययोजना करा. परंतु हा महापालिकेचा ढिसाळ कारभार आपल्याला वारंवार दिसून आलेला आहे. मागच्याही पावसामध्ये आमच्या घरांमध्ये पाणी शिरलं, आमचे नागरिक बेघर झाले, 4-4 दिवस स्वयंपाक करता आला नाही. अशा परिस्थितीमध्ये अगदी गाळ काढण्यासाठी सुद्धा त्यांच्या विनवण्या कराव्या लागल्या. 5,000 रुपये घेऊन एक महानगरपालिकेचा टँकर गाळ काढून गेला. त्याचे इथं प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत, सर्वांनी हे पाहिलेलं आहे. आमच्या जगण्याला किंमत न देणारी ही महानगरपालिका, त्यांच्या विरोधात हे जन आक्रोश आंदोलन आपण जे उभं केलं आहे ते याकरताच आहे की हे आमचं कलवड स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं काम हे आमचं आहे. तसंच महानगरपालिकेची ही जबाबदारी आहे. आमच्याकडून टॅक्स घेतला जातो, आमच्याकडून सगळ्या सुविधा आमच्याकडून दुरावून घेतल्या जातात. एकही राजकारणी आजपर्यंत आमच्याकडे डोकावला नाही, एकही राजकारणी कधी आमच्या अडचणीला धावून आला नाही, एकही राजकारणी कधी इथे रस्ते बनवताना दिसला नाही. आणि त्यांना आता मला प्रतिप्रश्न आहे की इतके वर्ष तुम्ही इथून निवडून आलेले आहात, तुम्ही इथले प्रतिनिधित्व करत आहात, का नाही आमच्या सुविधा पूर्ण केल्या, का नाही आमचे रस्ते बनत, का आमच्या रस्त्यांवर खड्डे पडतात, का कशासाठी आमचं जगणं मान्य का करत नाही तुम्ही. काल धारावीमध्ये पाणी साचलं, 6 स्टीलचे लोखंडाचे नवीन चेंबर बनवले, नवीन चेंबर स्वतः आयुक्त तिथे येऊन गेलेले आहेत. आयुक्तांनी उभं राहून ते काम करून घेतलं. मग त्यांचं काम होतंय, मग आमचं काम का नाही होत? आम्ही माणूस नाहीत का? आमचं जगणं हे अधिकारी, हे प्रशासन आणि इथले राजकारणी मान्य करणार आहेत की नाही, हा आमचा सवाल आहे त्यांना. आमचा सवाल त्यांनी पाठपुराव्याशी पूर्ण केला नाही. असे आंदोलन आज इथं झाली, उद्या कॉर्पोरेशनला करू, उद्या कॉर्पोरेशनला केली, आयुक्तांना घेराव घालू, काय वाटते ते करू. पण आमचं कलवड, आमचा केसेपर, आमचं दत्त मंदिर चौक हा सुधारला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे, याच्यामध्ये नीटनेटकेपणा आलाच पाहिजे. ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. या मागणीसाठी आपण सर्वांनी एकजूट राहिलं पाहिजे आणि एकजुटीनं हे काम पूर्णत्वास नेलं पाहिजे. धन्यवाद दादा. या ठिकाणी थोडासा बदल करूया. राजश्री परभुजरताई या ठिकाणी युट्यूबला त्यांचं ब्रह्मस्काय सिटीच्या नागरिक आहेत आपल्या परिसरातल्या, युट्यूबचं चॅनल ते चालवतात, त्यांचं सगळं कव्हरेज ते करतात आहे. तर त्यांना एक माईक देऊन त्याच्यानंतर रफिक भाईंना आपण संधी देऊया. नमस्कार, मी राजश्री बडगुजर, ब्रह्मस्काय सिटी सोसायटीतर्फे 2 शब्द आपल्यासाठी बोलू इच्छित आहे. म्हणजे भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात आपण आज एवढे जमलेला आहात का एका सर्वसाधारण रस्ता आणि आपल्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. तर मग आपल्याला ही आपल्या प्रशासनासाठी ही बाब लज्जास्पद नाही का? आपल्याला यासाठी आंदोलन करावे लागते, ही खूप खेदाची गोष्ट आहे. खरं तर आमची ब्रह्मस्काय सिटी सोसायटी, कलवड वस्ती, तसेच निष्कर्ल्या सोसायटी आणि खेसे पार्क यासारख्या वस्त्या खूप वर्षापासून इथं आहेत. या सर्व सोसायटी पावसाच्या पाण्याचा अनेक वर्षांपासून त्रास भोगत आहेत. हाल अपेष्टाला सहन करावं लागत आहेत. इथल्या वस्तीतल्या घरात पाणी जात आहे, तिथल्या लोकांचेही हाल होत आहेत. पण हे सर्व वर्षानुवर्ष चालू आहे. आपण पुण्याचे नागरिक नाहीत का? आपण टॅक्स भरत नाहीत का? आपण मतदान करत नाहीत का? मग आपण हे जर कर्तव्य बजावत असाल तर आपले हक्कासाठी, आपल्या हक्कांसाठी आपण मागणी करणं आणि पुणे महानगरपालिकेने त्याची पूर्तता करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. पण 4 आणि 8 रोजी मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसात आपला दत्त मंदिर चौक असू दे, गणराज चौक असू दे, जिथे आपण उभा आहोत आणि इतर सर्व जे चौक आहेत ते
पाण्याने कुटुंब भरले. खरं तर कलवड रस्त्यावरून जकात नाका धानोरी लोहगाव साईडला जाणारा कलवडमधील हा एकमेव शॉर्टकट रस्ता आहे. त्यामुळे फक्त आम्ही इथले नागरिकच नाही तर अनेक लोक या रस्त्याने वापर करत असतात, त्या रस्त्याने जात असतात. पण 4 आणि 8 रोजी जे काही पाणी तुंबले होते ते अगदी 4 ते 5 फुटापर्यंत होते. म्हणजे आम्ही जर पायी त्यातनं जायचं म्हटलं तर ते शक्यच नव्हतं, कारण गुडघ्याबरोबर तर काहींच्या छातीबरोबर पाणी होतं. आणि मग त्या दिवशी अनेक नागरिकांना आपली वाहनं कलवड रस्त्यालाच पार करावी लागली, कारण ज्यांनी त्या पाण्यात वाहनं टाकली त्यांची वाहने खराब झाली, त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. आणि जे काही म्हणजे आपण अन्न पाणी वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, आपलं शिक्षण असू दे, नोकरी असू दे, त्यासाठी अनेक लोक घराबाहेर पडतात, सगळ्यांना बाहेर पडावेच लागते. पण अशा या पावसामुळे, अशा या परिस्थितीमुळे जर पाऊस पडला आणि आपल्याला असं तिकडे अडकून राहावे लागले तर काय होईल या भीतीने सगळ्यांच्याच पोटात गोळा उभा राहतो. त्या दिवशी तर असंख्य नागरिक, असंख्य वाहने रस्त्याच्या कडेला थांबलेले होते. अगदी कलवड रस्ता जो अगदी विमानतळाला लागून आहे त्याला अगदी वाहनतळ ज्याला म्हणू शकतो असं त्याचं रूपांतर झालं होतं. या म्हणजे आपण ज्या घरात राहतो, दिवसभर काम करून ज्या घरात आपण घेऊन थकवा विसावा घेतो त्या घरापर्यंतही असंख्य नागरिक पोहोचू शकले नव्हते. कदाचित उभे असलेल्या प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतलेला असेल. आणि मग आपण जर आपले हक्क आणि कर्तव्य या नाण्याच्या 2 बाजू आहेत, संविधानाने आपल्याला त्या हक्क आणि कर्तव्य हे दिलेले आहेत. सप्त स्वातंत्र्यही आपल्याला याचे स्वातंत्र्य देतातच. आणि मग आपला जो हक्क आहे, जो आम्हाला इथून रस्ता हवा आहे आणि नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याही सोडवण्याचा PMGने प्रयत्न करावा. कारण आत्ता या ज्या नागरिकांचा आहे त्यांच्या संतापाचा उद्रेक झालेला आहे. आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने येथे सगळे हे नागरिक स्वयंस्फूर्तीने जमा झालेले आहे. आणि PMC साठी हा एक मोठा इशारा आहे. आणि खरं तर आमच्या ब्रह्मा स्काय सिटीचं सांगायचं झालं तर 7 ते 8 वर्षापासून आम्ही ते राहत आहोत. आणि जे काही तिथील पदावर होते, चेअरमन, सेक्रेटरी तर अधिकारी, त्यांनी वारंवार PMC कडे अर्ज विनंत्या केलेल्या आहेत. आपण हे फाईल त्याच्यासाठी बघू शकता. बऱ्याच वेळा पेपरातही ही बातमी हायलाईट झालेली आहे. पण PMCने अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि ही खरंच मग त्यासाठी जबाबदार कुणाला करायचे, PMCला की येथील लोकप्रतिनिधींना, याचा विचार आपणच करावा. आणि मी माझ्या राजश्री बडगुजर या YouTube चॅनलवर अनेक जनहिताचे प्रोग्राम टाकत असते. तर आजचा हा जो आपला लोकजागृतीचा जो व्हिडिओ आहे तोही पूर्णपणे माझ्या चॅनलवर अपलोड केला जाणार आहे. म्हणजे कुठेतरी प्रशासनाला याची जाग येईल एवढंच. तर मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. जय महाराष्ट्र. खरं तर या ठिकाणी एक आपण घोषणा घेऊया. तत्पूर्वी मागे जरा सरकूया, मागे या आणि सगळ्यांनी आवाज द्यायचा आहे. असा आवाज झाला पाहिजे की प्रशासनाच्या कानामध्ये मुंग्या निघाल्या पाहिजेत. आवाज दो, आवाज दो. अरे इस प्रशासन पर, अरे इस शासन पर मेरी बहना हाथ उठा के, अरे टोपी उठा के, अरे मोबाइल वाले, अरे बोल मेरी बहना, बोल मेरे भाई, इस शासन पर, अरे प्रशासन पर, इस शासन पर, इस प्रशासन पर हाथ उठा के, ताली बजा के, अरे ताली बजा के, बोल मेरी बहना, बोल मेरे भाई, अरे जान से बोल, होश से बोल, जोश से बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. इस शासन पर, प्रशासन पर सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं नागरिक सुविधा. अरे हम क्या मांगे, आयुक्त साहेब, वार्ड अधिकारी, प्रशासन, हम क्या मांगे, मनपा प्रशासन, हम क्या मांगे, हमारी मांगे. आवाज दो, आवाज दो. आता यानंतर स्थानिक आपण जे काही नागरिकांना संधी देतो त्यामध्ये रफिकभाईंना विनंती करतो त्यांनी थोडक्यात आपल्या या ठिकाणी मत व्यक्त करायचं.
माहीत पडलं पाहिजे आणि पुणे महानगरला पालिकेला माहीत पाहिजे की आपली कलवड मध्ये सर्व एकत्र झालेले आणि सर्व लोक एकत्र मोर्चा काढतोय. या लोकांना ताकद दिखणं गरजेचं आहे. मागची गाडीची पुढे घ्या. काय बोलू का? सर्वांना क्रांतिकारी जय भीम, अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता रफिक शेख. मी कलवडवासी मध्ये एक सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल कलवड वस्ती एक बेवर्षी झालेली आहे. याला कोणी वारीस नाहीये. आता तुम्ही बघितलं असेल की हे बाजू बघितलं असेल तुम्ही, हे 3 नंबर आहे आणि हे 1 नंबर आहे. आणि आम्ही पुणे महानगरपालिकेला काम सांगतो तर ते म्हणतात की हे 3 नंबर मध्ये आलेलं आहे, तर 3 नंबर मध्ये तुम्ही तिथं नगर क्षेत्र कार्यालयामध्ये जावं म्हणतात. आणि हे 1 नंबर असल्यामुळे काय होतं, ते पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक एरोडामध्ये ते म्हणतात की बाबा हे आमचा एरिया नाही, बोले आम्ही बघतो, बोले आमच्याकडे निधी आली नाहीये, अशा आपल्याला टाळाटाळ करतात. लेकिन कलवडवाशी मध्ये म्हटलं तर सर्व बेवर्षी झालेले. आम्ही माझ्या अगोदर नानाने खूप प्रयत्न करत, नाना खांदे आपल्या इथल्या गावचे पाटील आहे, या कलवडवासीचे पहिल्या गावचे पाटील होते, त्यांनी भरपूर संघर्ष केला होता. लेकिन आपल्या कलवडवाशी मध्ये अशी झाली की डेव्हलपच्या नावाने सर्व बंद झालेले. आज तुम्ही बघितलं असेल डेव्हलप म्हटलं तर आपल्या कलवडवाशी मध्ये कुणी लक्ष द्यायला तयार नाहीये, अशी परिस्थिती झाली. आज बघितलं असेल रस्त्याची हालत, बघितलं असेल की रस्त्याची हालत एवढी खराब झाली की एवढं बारीक झालेलं, सर्व बारीक एवढी गल्ल्यात आलेलं, तिथं 2 गाड्या जाऊ नाही शकत. ॲम्ब्युलन्स मध्ये इमर्जन्सी मध्ये आल्या तर त्या ॲम्ब्युलन्स मध्ये जाऊ नाही शकत. आम्ही रस्त्यासाठी दुरुस्तीसाठी पुणे महानगरपालिकेला प्रयत्न करत असतो त्या टायमाला, तर पुणे महानगरपालिका आमच्याकडे दुर्लक्ष करते, की आमच्याकडे कुठलंही लक्ष देत नाहीये. आणि तुम्ही बघितलं असेल पुणे महानगरपालिकेला आम्ही वारंवार तक्रार दिलेले, अनेक वेळा आम्ही नाल्याच्या विषयामध्ये सांगितलेलं आहे की नाला तुम्ही बंद व्हायला लागलाय साहेब. की नैसर्गिक जो नाला आहे जो पाटबंदरला पण आम्ही विनंती दिली होती, पाटबंदरला पण सांगितलं होतं. पुणे महानगरपालिकेला आयुक्ताला दाखवलं होतं आणि सर्वांना दाखवून बी तो नाला बंद झालेला आहे. आता आपल्याला अशी परिस्थिती झाली की कलवडवाशी मध्ये पूर्व यायला लागले. आता एवढं पाणी जमा लागले, लोकांच्या घरात उभा लागले. एकतर माता भगिनीला काढण्यासाठी तर तुम्ही बघितलं असाल सर्व चॅनल मध्ये कलवडचा हायलाइट झाला होता. ती माताला काढण्यासाठी किती प्रयत्न करत होतं, त्याच्या पूर्ण गळ्यापर्यंत पाणी निघलं होतं. आणि गळ्यापर्यंत पाणी निघल्यामुळं हे पूर्ण कलवडवाशी अशी झाली की कुठल्या पुणे महानगरपालिका लक्ष देत नाही. त्यांचं मी जाहीर निषेध करतो. आणि माझं एवढंच म्हणणे, आज एकता झाली असेल आणि सर्व कलवडवाशीला विनंती करतो की आपल्या कलवडवाशी मध्ये गार्डन होणं गरजेचं आहे. की गार्डन का होणं गरजेचं आहे, आपल्याकडे गार्डन आरक्षण आहे, आपल्याकडे गार्डन आरक्षण असल्यामुळं तर आपल्याला गार्डन होणं गरजेचं आहे. आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, आपल्या महिलांसाठी आपल्याला पुणे महानगरपालिकेला अजून एक वेळा धडक देणं गरजेचं आहे. आपल्याकडे पाण्याची टाकीचं आरक्षण आहे. आपल्याला माहिती आहे का असेल की आपल्याला कलवडला पाणी म्हटलं तर आपल्याला भागावरनं DY पाटील कडनं आपल्याकडे येत आहे की पाण्याची सुविधा आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे पाणी टाकी आरक्षण असून तर आपल्याला पाण्याची टाकी सुविधा मिळत नाहीये. तसंच आपल्याला पुणे महानगरपालिकेची शाळा नाहीये. तुम्ही वडगाव मध्ये बघितलं असेल की वडगाव मध्ये आणि कलवड भागामध्ये कुठल्याही जवळ पुणे महानगरपालिका शाळा नाहीये. त्या शाळेसाठी आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे. की आता तुम्हाला माहित असेल की तुम्हाला जवळ आसपास बघा, तुम्हाला हॉस्पिटल आहे ना, हॉस्पिटल फक्त प्रायव्हेट मिळणार. फक्त काय झालं, प्रायव्हेट आहे, आपल्याला सरकारी हॉस्पिटल नाहीये. या सरकारी हॉस्पिटलसाठी आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. एकटा कुणी माणूस करू शकत नाही, एकटा कुठलाही माणूस करू शकत नाही. आज आपल्याला रस्ते मोठे पाहिजे असेल, आपल्याला गार्डन पाहिजे असेल, आपल्याला शाळा पाहिजे असेल, हे सर्व एकत्र येऊन आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. पुणे महानगरपालिकेला मध्ये आवाज देणं गरजेचं आहे. आपली मयत झाली तर मला सांगा, तुमच्या घरातली दुःख झालं असेल या मयत झाली असेल
मैयासाठी कुठं जायला लागतं माहितीये का तुम्हाला? एरोडा भागामध्ये. आता सोडून तुम्हाला तिकडे जायला लागतं. माझ्या सर्वांना विनंती आहे की आपल्या कळवड भागामध्ये कब्रस्तान आणि दफनभूमी होणं गरजेचं आहे. ही दफनभूमी आपल्यासाठी तुम्हाला माहितीये का आता पार जायला लागतो. आपल्याकडे दफनभूमी पण नाहीये, आपल्याकडे कुठलीही सुविधा नाहीये. पुणे महानगरपालिका जाणून बुजून या आपल्याकडे दुर्लक्ष करते. आपली अशी झाली की बेवर्षी हरकत झालेली आहे. भीमानगर डेव्हलप होते, पिंगळनगर डेव्हलप होते, मागणं येऊन डीवाय पाटीलचं रोड डेव्हलप होते. कळवडवाशी का बेवर्षी आहे? माझं एक प्रशासनाला एवढंच विनंती आहे की आम्ही टॅक्स भरत नाही का? आम्ही इतर सुविधा नाही घेत का? आम्हाला इथं तुम्ही बेवर्षी का सोडतात? आम्हाला कुठल्याही सुविधा द्यायला तयार नाहीये. आपल्याला ह्या गोष्टीमध्ये आपल्याला संघर्ष करणं भरपूर गरजेचं आहे. आज तुम्ही बघितलं सर, आपल्या इथं अशी परिस्थिती झालेली आहे की आपण कुठल्याही सुविधा मागण्यासाठी जात असताना तर आम्हाला म्हणतात की टाळाटोळ करतात. का टाळाटोळ करतात? या आमच्या भागामध्ये येत नाहीये, आम्हाला कुठलं माहित नाही. त्या म्हणतात की बोले आमच्या भागात नाही, ते एरोडाच्या भागात आहे. नगर रोडवर म्हणतात की बाबा नगर रोडवर आमच्या भागात नाही. अशी परिस्थिती झाली. मी सर्वांना आवाहन करतो, आज एकजुटी झालेली आहे येणाऱ्या पिढींसाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठी. सर्व आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आज एकजूट झालेले, तसेच एकजूट आपल्या सर्व सुविधा करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊ. आणि नानाने मला एक माहिती दिली होती. नानाने काय सांगितली होती? रफिकभाई, आपल्या इथं कलवडमध्ये प्ले ग्राउंड आहे लहान पोराला खेळण्यासाठी बॉल ग्राउंड आहे. ऐकून घ्या, खेळण्यासाठी आपल्याकडे ग्राउंड आहे. ते ग्राउंड पण आपल्याला घेणं गरजेचं आहे. प्ले ग्राउंड याच्यासाठी पण आरक्षण आहे. आरक्षण आपल्याला घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीला न्याय मिळणार नाही. धन्यवाद रफिकभाई. स्थानिक ठीक आहे, या ठिकाणी फक्त आपण स्थानिक नागरिकांना बोलण्याची संधी देतोय. त्यामुळे माझी विनंती राहील की स्थानिक नागरिकांनी स्थानिकच सगळ्या नागरी सुविधावर बोलतील. यानंतर आपल्या ठीक आहे आपण प्रशासनाला जोपर्यंत शक्य तोपर्यंत सहकार्य करूया. या ठिकाणी आपल्या या कळवड परिसरातील ज्यांचा जन्म, ज्यांचं वतन आहे असे नाना खांदवे यांना विनंती करतो की त्यांनी नागरी सुविधा संदर्भात मार्गदर्शन करा. आणि हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर सगळ्यांनी प्रशासनाने प्रशासनाच्या प्रायमोच्या नकाशानुसार योग्य मार्गदर्शन करावी आणि अशा पद्धतीने बरं ठीक आहे. या ठिकाणी नाही दादा, मला माफ करा, परंतु आम्ही नियोजन असं केलेलं आहे नागरिकांनी. हे नागरिक अतिशय संतप्त झालेले आहेत. मी सगळ्याच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही जे काही राजकीय प्रतिनिधित्व करतात त्यामुळं आम्हाला फक्त स्थानिक नागरिकांना बोलण्याची संधी द्यायची असं आम्ही निश्चित केलंय. माझ्या या मताला तुम्ही सगळेजण सहभागी आहात का? त्यामुळे मला माफ करा, मी या ठिकाणी तरी माईकवर बोलत असतो तर ही भावना सगळ्यांची आहे की आम्ही प्रशासन आणि आजी माझी जे कोणी आता लोकप्रतिनिधी झालेत त्या सगळ्यांच्या विरोधात आमचा मनस्ताप आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीनं या कलवड आपल्या इथे सगळेजण पोटा पाण्यासाठी जमलेले. कलवड हे काही पहिल्यापासून स्थायिक इथे लोक आहेत, पण जी आता कलवडमध्ये लोकसंख्या वाढलेली आहे, इथे जे एअरपोर्ट परत पुण्यापासून जवळ पडतं म्हणून आज जी लोकसंख्या इथं वाढली, त्या लोकसंख्येकडे जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तसं तसं प्रशासनाने इथं दुर्लक्ष करण्यात आलेले. आज इथे ज्या मानाने लोकसंख्या वाढत आहे, लोकांच्या गरजा वाढत आहे, पाण्याचा प्रश्न आहे, घरांचा प्रश्न आहे, जागेचा प्रश्न आहे, अतिक्रमण वाढत गेलेली आहे. त्याच्यामुळे आज जो पहिल्याच पावसामध्ये आम्हाला यावर्षी जो त्रास सहन करावा लागलेला आहे. आज गोरगरिबांच्या इथं पोटा पाण्यासाठी आलेले हातावरती मजुरी करणारी लोक आहेत. आज त्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. पावसाच्या पाण्यामध्ये अक्षरशः त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. आणि आम्ही कुठेही तक्रार द्यायला गेलो प्रशासनाकडे तर आम्हाला पहिली विचारतात तुमची हद्द काय. आता हद्द विचारायची प्रश्न येतो आम्हाला समोर. आम्ही एवढ्या क्षेत्रीय कार्यालयात गेलो, एवढ्या क्षेत्रीय कार्यालय म्हणतात की हे आमच्या हद्दीत येत नाही. आम्ही वडगाव-शेरी क्षेत्रीय कार्यालयात गेलो, तिथे गेल्यावरती हाच प्रश्न पडतो की आता हे तुमच्या हद्दीत येत नाही. मग आमची हद्द काय? आम्ही नक्की भारतातच राहतो का? भारताच्या बाहेर तर राहत नाही आम्ही. हे मला खूप सवाल करायचा
जे पाणी आमचं अडलेलं आहे तर आम्हाला पाण्याचा रस्ता मोकळा करून द्यावा आणि आमचा नाला आम्हाला मोकळा करून द्यावा आणि आमची पाण्याची अडचण होते. आज थोडा पाऊस झाला तरी आमच्याकडे 3 दिवस लाईट नसते. प्रशासन झोपले आहे का हे प्रशासनाचा आम्ही असा निषेध व्यक्त करते आणि इथेच थांबते. सोसायटीच्या वतीनं संदीप चव्हाणांना विनंती आहे, आपण प्रत्येक विभागामधून घेतोय. संदीप चव्हाण 2 मिनिटांमध्ये ते या प्रश्नावर प्रकाश टाकतील. धन्यवाद आप सभी को, आप यहाँ एकत्र हुए. मेरी मराठी इतनी अच्छी नहीं है तो मैं हिंदी में बोलूँगा. साहब, सबसे पहली बात, टैक्स तो हम देते हैं बट पीएमसी की ड्यूटी बनती है कि वो भी हमें सर्विस दे. हमसे टैक्स लिया जाता है कि हमारा मकान नंबर 108 यहाँ पे है, 101 यहाँ पे है, आप इतनी सर्विस यूज़ करते हैं, बट आपको जब सर्विस देने की बारी आती है तो आपको शर्म आती है. जिस दिन 8 जून, 4 जून, 10 मई अक्षय तृतीया के दिन पानी था, मुझे अपने घर वालों को लाना था तो मैं हाफ पैंट पहन के गंदे पानी में जा रहा हूँ 2 किलोमीटर. शर्म आनी चाहिए. पीएमसी जो भी राजकारण यहाँ पे करते हैं उनको भी हमारी मदद करनी चाहिए. और सबसे बड़ी बात, हम सब लोगों को यहाँ पे सड़क पे उतरना पड़ रहा है अपने काम धंधे छोड़ के. हम अपने ऑफिस में जाते हैं, बॉस को बोलते हैं कि साहब इस तरीके से पानी भरा है, वो हमको समझाते हैं साहब अगले महीने से आप नौकरी छोड़ दो. तो पीएमसी को शर्म आनी चाहिए कि आदमी अपना घर कैसे चलाएगा, बिजनेस कैसे चलाएगा, कहीं नहीं आ जा सकता. शर्म करो, कुछ समझो किसी चीज को. आपने नाले की परमिशन दी, हमें पता नहीं क्या है. 10 साल से वहाँ डीपी रोड का काम अटका हुआ है ब्रह्मा के पीछे. शर्म आनी चाहिए. आपके ब्लूप्रिंट तैयार नहीं है. शर्म आनी चाहिए. और शर्म नहीं आती तो टैक्स लेना भी बंद करो, क्योंकि तुम कुछ काम नहीं कर पा रहे हो. इसी के साथ साथ धन्यवाद मेरी तरफ से. यही 2 वर्ड थे, और भी भरा हुआ हूँ मैं, बोलना तो चाहता हूँ बट सबको मौका मिलना चाहिए. आपल्या ब्रह्मास्काय सोसायटीचे चेअरमन नाईक साहेब यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी या समस्यांच्या संदर्भामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण फक्त स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी बोलण्याची संधी देतोय. नाईक साहेब, नमस्कार. मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. कलवड नागरिक संघ हा थोड्या दिवसामध्ये जेव्हा आपल्या इथं पावसाळी पाण्याचा जो काही त्रास झाला लोकांना, त्यानंतर आपण सर्व एकत्र आलो आणि एकत्र येऊन आपण आज तुम्ही सर्व बघतायत ही एवढी मोठी क्रांती. आज आपण एक सामान्य माणसं याच्यामध्ये कुठल्याही राजकारणी पुढाऱ्याचा हातभार न घेता, कोणाची मदत न घेता आपण सर्व सामान्य नागरिकांनी पुकारलेला हा खंड महानगरपालिकेचे आळशी कारभार, भ्रष्ट कारभार आणि दिवाळी म्हणजे त्यांच्याकडे कुठलाही प्लॅनिंग नसताना केलेल्या कार्यामुळे आज आपण इथं सर्व जण त्रस्त आहोत. आपल्या इथं ड्रेनेज सिस्टम कालांतराने आपल्या इथं परिसर वाढत चाललाय. आधी जे कलवड होतं 10-15 वर्षाआधी कलवडमध्ये ती डेव्हलपमेंट जी व्हायला होती त्या अनुषंगाने डेव्हलपमेंट इथं झालेली नाहीये. या सर्व गोष्टीचा आपण आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि महानगरपालिकेला आज जॉब विचारण्यासाठी इथं रोडवर आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर जी काही प्लॅनिंग महानगरपालिकेकडनं केली गेली पाहिजे कुठल्या एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी. कलवड हा परिसर आपला महानगरपालिकेमध्ये जाऊन बऱ्याचपैकी माझ्यामध्ये 10-12 वर्षाच्या पुढे आपलं 15 वर्षाच्या पुढे आपल्याला कालावधी झालेला आहे. पण 65 साली गेले नानांनी मला सांगितलं, नाना इथे धन्यवाद नानासाहेब. पण 62 मध्ये जाऊन सुद्धा इतके वर्ष होऊन सुद्धा जर आपल्या इथं काही सुधारणा होत नाहीये. बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे पावसाळी नाही, पावसाचं पाणी जर इथं केशे पार्कमध्ये तुंबला जातो तर पूर्ण इथं तुमची रहदारी थांबून जाते. तर महानगरपालिकेला जाब विचारणं गरजेचं आहे की महानगरपालिका एवढे मोठे मोठे बिल्डर्सना हे जे काही आपले पुढारी आहेत पुढारीच्या संमताने जी काय परमिशन दिली जाते ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सना त्या कुठल्या बेसिसवर दिली जाते. जर तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग नाहीये, तुमच्याकडे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, लोकांच्या नागरी सुविधा पुरवायला, लोकांच्या ड्रेनेज बाहेर काढायला, लोकांच्या पावसाचं पाणी बाहेर काढायला, लोकांना पिण्याचं पाणी द्यायला, इथं पीएमटीची बसची पण सुविधा आपल्या इथं नाहीये. आपल्या इथं लोक एवढे त्रस्त आहेत की मी बघतोय शाळकरी पोरं जी कॉलेजमध्ये जाणारी पोरं इथलं फार केसे पार्कच्या इथं चालत आहे आपलं
कलोड वस्तीमधनं चालत जकात नागापर्यंत जात आहेत किंवा मग पलीकडे त्या साईडला आपलं बस स्टॉपपर्यंत चालत जात आहे. या अनुषंगाने ही जी सुविधा आपल्याला नागरिक बेसिक सुविधा आम्ही महानगरपालिकेकडे मागतोय. आम्ही ना खूप फार मोठी गोष्टी मागत नाही. आपल्याकडे ड्रेनेज सुद्धा तुमतो. त्या ड्रेनेजचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला कमीत कमी महिना 2-3 महिने वाढ बघत राहावं लागतं आणि त्याच्यानंतर कुठेतरी उडवण्याची उत्तरे दिली जातात. पाठपुरावा केल्यानंतर 3-4 महिन्यानंतर ड्रेनेज तुंबलेलं ड्रेनेजचं काम केलं जातं इथं आपल्या परिसरामध्ये. आमचं महानगरपालिकेला एवढंच 2017 पासून आम्ही या परिसरामध्ये राहतो. ब्रह्मास कॅसिडे चेअरमॅन या नात्याने मी गेले 2 वर्ष कारभार बघतोय. पण 2017 पासून 16-17 पासून रहिवासी असल्यानंतर 2016-17 पासून मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे. बिल्डिंग डिपार्टमेंटला पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यानंतर रोड डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. ती पत्राची फाईल माझ्याकडे बऱ्यापैकी मोठी फाईल आहे. ती आज जी मीडिया येणार आहे त्यांच्यासमोर मी देणार आहे. बऱ्याचशा राजकीय पुढारी लोकांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे. आपण म्हटलं तर महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना पत्रव्यवहार केलेला आहे लोकांच्या सह्यासकट. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसजींना आपण पत्रव्यवहार केलेला आहे. नितीन गडकरीजींच्या बरोबर पण आपण पत्रव्यवहार केलेला आहे ह्या गोष्टीच्या डेव्हलपमेंटसाठी. आपल्या पोर्टल सरकारवर आपण आपली जी बेसिक रिक्वायरमेंट आहे रस्ता जो आपल्याला फायनान्स चौक पासून जो इथं आपल्या कलोड वस्तीला कनेक्ट करणारा रस्ता जो दाखवण्यात आला होता त्याच्यासाठी पण आम्ही लोकांना पाठपुरावा केलेले. पण एवढं सर्व करत असताना कुठलीच गोष्ट कुठलीच डेव्हलपमेंट आपल्या इथं झालेली नाहीये. आम्हाला सर्वांनी इथं कुठल्याच गोष्टीचा सहकार्य केलेला नाहीये. येता जाताना इथं ट्रॅफिकचे पण एवढे जाम असतात या सर्व गोष्टीला आणि हे सर्व करत असताना मी आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही इथं कोणाच्याही विरोधात नाहीये. कोणाच्या घराचं घर पाडणं किंवा त्यानंतर ती डेव्हलपमेंट होणं ह्याच्या बाबतीत आम्ही आग्रही नाही आहोत. आम्हाला कोणाचं नुकसान नाही करायचं आहे. काल परवा पण जी कारवाई झाली ती चुकीच्या दृष्टिकोनातून झालेली आहे. चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासन सहकार्य करत आहे आपल्याला. पण त्यांचं असं म्हणणं आहे की कृपया या आडव्या लागल्या गाड्या काढा आणि जाणाऱ्या येणाऱ्यांना रस्ता करून द्या. तुम्ही असेच उभे राहिलात तरी चालेल फक्त रस्ता अडवू नका. कृपया आपल्या सहकार्यांना विनंती आहे ज्या आपण गाड्या आडव्या लावलेल्या आहेत पोलीस प्रशासन आपल्याला पूर्ण सहकार्य करत आहे. पण त्यांना पण त्रास होईल अशी स्थिती आपण व्हायला नको. आपण थोड्या गाड्या जरा बाजूला करून घेऊया. तर हे जे मी तुम्हाला सांगत होतो आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये. कोणाचं घर पाडून डेव्हलपमेंट कलोडमध्ये होऊन आम्हाला पण काय फार गोड वाटणार नाहीये किंवा आम्हाला आनंद वाटणार नाही त्या गोष्टीचा. पण ते जे काय असेल नियोजन महानगरपालिकेने केलं पाहिजे. महानगरपालिकेच्या विरोधात रोष आमचा या पद्धतीचा आहे. 2016-17च्या वेळेस जेव्हा कॅनलच्या कडेला जेव्हा डीपी रोड होता प्रपोज त्याच्यावर जी घरं होती ती तेव्हा झालेली नव्हती. ओपन प्लॉट होता. ओपन प्लॉट रिसर्च पद्धतीने काही पुढारी लोकांच्या संमताने महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या काही ह्याच्यामध्ये अर्थ जे काय असेल ते त्यांनी जे काय असेल ते त्या माध्यमांनी त्याची चौकशी करावी. ह्या अनुषंगाने हा प्लॉट काढला गेलेला आहे आणि कलोडमध्ये अजून दुसरा पद्धतीने म्हणजे इथं डेव्हलपमेंटची संधीच नाही ठेवायची. उरलेली जी काही जागा आहे ती पण विकून द्यायची. ही भूमिका जर महानगरपालिका करत असेल तर महानगरपालिकेकडे आपला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी दृष्टी नाहीये. त्याच अनुषंगाने काल परवाची राजकारणी लोक महानगरपालिकेचे लोक यांना सर्वांना आपल्याला धारेवर धरणं अपेक्षित आहे आणि त्यांनी आपल्या सोसायटीची किंवा आपल्या परिसराची कलोडमध्ये कमीत कमी 60,000 ते 70,000 लोकांची लोकसंख्या असलेली आपली कलोड वस्ती आहे. या कलोड वस्तीमध्ये इतक्या वर्षापासून कुठल्याच प्रकारचा काहीच डेव्हलपमेंट नाही झालेली. त्या अनुषंगाने मी महानगरपालिकेचा निषेध करतो आणि त्यांना या गोष्टींमध्ये कुठल्या तरी विजनमध्ये येऊन आम्हाला पुढे काय करणार आहे त्या विषयावर त्यांनी आम्हाला लेखी आम्हाला एव्हिडन्सेस द्यावे. धन्यवाद. वैभव पाटील केशवबाग. थोडीशी गडबड करू नका. आपण नियोजित पद्धतीनं काम करतोय. प्रत्येक आता जसं ब्रह्मा स्काय सिटीचे प्रतिनिधी एक बोलले तसे केशे पार्कच्या वतीनं वैभव पाटील सर बोलतात आहे. प्रत्येक जे काही आपल्या भागामध्ये विभाग आहेत त्यांना आपण हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बोलण्याची संधी देतोय. त्यामुळं पहिल्यांदा हे बोलून होऊ द्या. नंतर वेळ भेटला की बाकीच्यांना आपण संधी देऊया. तर केशे पार्कच्या वतीनं वैभव पाटील सरांना विनंती. नमस्कार, मी वैभव पाटील. गेले 10 वर्ष मी केशे पार्कमध्ये राहतोय. आमच्यापेक्षाही जुने लोक इथे आहेत.
पण ज्या पद्धतीने आपल्या एरियातली डेव्हलपमेंट झाली आणि जो विकास व्हायला पाहिजे होता शास्त्रोक्त पद्धतीने तो झालेलाच नाही. आता जो 2 दिवसाआधी 4 दिवसाआधी जो पाऊस आला त्याच्यात कुमार बेकरी जवळ पाणी साचलं होतं. केसे पार्कमध्ये येणारे 3 एंट्रन्स आहेत. एक आहे कुमार बेकरीकडून येणारा, एक आहे इस्टर्लियाकडून येणारा आणि एक आहे आतून शेतातल्या रस्त्याने येणारा. पण विचार करा, विमान जिथे ठेवलेलं आहे एअरफोर्सने तिथे जर 4 फूट पाणी साचलं असेल, दोन्ही साईडने भिंत केली तर पाणी जाणार कुठं होतं? ते पाणी प्रेशरने केसे पार्कमध्ये एंटर झालं. केसे पार्कमध्ये एंटर झाल्यावर ते लेन नंबर 0 आणि लेन नंबर 1 इथल्या घरांमध्ये गेलं. दरवर्षी त्या घरांमध्ये 2-2 फूट पाणी जातं. काही लोक अपंग आहेत. पहिलंच घर एक सेल्वराज म्हणून आहेत, त्यांचे आई वडील अपंग आहेत. त्यांना रात्री त्यांना उचलून आम्ही दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट केलं. मग जर हा प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर प्रशासनाला आपण टॅक्स कशासाठी देतो आणि त्यांचं तिथे योगदान काय? फक्त यायचं आणि ताटोर मातोर काम करून घ्यायचं. नाले सफाई झालेली नाही आहे. आजही तुम्ही एवढा कठीण प्रसंग आल्यानंतर कुमार बेकरीच्या समोर जे नाले आहेत अजूनही त्याच्यात 4-4 फूट पाणी साचलेलं आहे. एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर तिथलं पाणी सुद्धा काढायला कर्मचारी आलेले नाहीत. 4 दिवसाआधी आम्ही स्वतः काही रहिवासी गेलो, तिथल्या नाल्यातले दगड काढले. पण प्रशासनाचा कारभार बघा किती सुंदर पद्धतीने केलेला आहे. स्थानिक सांगतात का 10 फुटाचा नाला होता तो सध्या 2 फुटाचा राहिला आहे आणि त्याच्यात ड्रेनेजचे चेंबर आणून ठेवले. ते पाणी जाणार कुठे? घरांमध्ये नाही तर कुठे जाणार? आणि आता हे म्हणते का तुम्ही इलिगल घरं बांधले, पण इलिगलचा प्रश्न नाही. इस्टर्लिया सोसायटीचा इश्यू मागच्या 4 वर्षापासून कलवडचे लोक मांडतात आहे. मागच्या वर्षी 24 जुलै 2023ला इथे आम्ही तो इश्यू मांडला होता. इथल्या सुहासदादा टिंगरे किंवा बाकीचेही अधिकारी असतील, वार्ड ऑफिसर असतील, त्यांनी याचं नियोजन बघितलं, पण आजपर्यंत ते झालेलंच नाही. मग कागदपत्री व्यवहार झाला, अप्रुव्हल का नाही आले? आता ते अप्रुव्हल येणार, पावसाळा होत जाईल, नुकसान होऊन जाईल आणि त्याच्यानंतर कारवाई करून काहीच फायदा नाही. तर केसे पार्कचं कुमार बेकरी जवळचा इश्यू, लेन नंबर संभाजी रोडचा इश्यू आणि इस्टर्लियाचा इश्यू हे आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट इश्यू आहेत. आणि केसे पार्कमध्ये संपूर्ण जागी जी ड्रेनेज लाईन टाकलेली आहे ती अशी टाकलेली आहे की दर पावसात ती तुंबून बाहेर येते आणि सगळं पाणी इस्टर्लिया समोर येतं आणि त्याच्यातूनच सगळे लोक पायी प्रवास करतात. आता सध्या इस्टर्लिया सोसायटीचं पोडियम आहे, पण तिथेही इतकी गर्दी होऊन जाते का पाण्यातून जाणं भागच आहे. त्यामुळे तोही इश्यू सॉल्व्ह करावा लागेल. कलवडच्या मध्ये ड्रेनेज लाईन जी टाकलेली आहे 6 इंचाची ड्रेनेज लाईन टाकून त्याच्यातून पाणी जाणार नाही. त्याला मोठी लाईन टाकावीच लागेल. रेन वॉटरची लाईन चांगली मोठी टाकावीच लागेल आणि बाकीच्या सुविधा आहेत दर 5 वर्षांनी रोड व्हायला पाहिजे होती. तिथे रोडच झालेले नाही, साधं डांबरीकरण झालेलं नाही. ठराविक जागी यायचं, काहीतरी टाकून जायचं, दुसऱ्या दिवशी रोड आहे ते करायचं नाहीये. आपण बाकीच्या गोष्टी टाकलेल्या आहेत. कचऱ्याचा इश्यू असेल, काही असेल, लोकांनी पण कचरा चांगला टाकायचा आहे. पण आता सध्या जो मुद्दा आहे तो पाण्याचा आहे, तो कॉर्पोरेशनने लवकरात लवकर सॉल्व्ह करून द्यायचा ही आमची विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी पाटील साहेब, आपण ज्या नागरी संविधानाच्या संदर्भामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं. आवाज दो, असं नाही, मोठा आवाज दो, आवाज दो. यानंतर विकासनगरच्या कॉलनीच्या वतीनं सतीश शिंदे हे अध्यक्ष आहेत, त्यांना 2 मिनिटांमध्ये समस्या मांडण्यासाठी विनंती. मी सतीश शिंदे विकासनगर कॉलेज अध्यक्ष. जो पाऊस झाला त्याच्यामुळे खूप त्रास झाला. जो पाऊस झाला त्याच्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झाला. पाऊस झाला त्याच्यामुळे खूप त्रास झाले. लोक जे बाहेर गेली होती ते रात्री 2-2 वाजता की आम्ही कलवडमध्ये येऊन का लोक कुठे राहू हा प्रश्न. आणि मला एवढंच म्हणलं की आम्ही जे एवढं सारे ॲप्लिकेशन महानगरपालिकेला दिलेलं आहे तरी त्याच्यावर काही कामं होत नाही आहे. आणि प्रशासन जे नगरसेवकाला निधी मिळतो, आमदारांना निधी मिळतो, पण पैसा जातोय कुठं? त्याच्यामुळे कामं होत का नाही. तर एवढंच निवेदन आहे की जे आमची कामं आहेत ते झाली पाहिजे. बस, धन्यवाद. सर्वांनी शांत बसा, ऐका. ठीक आहे. या ठिकाणी मस्जिदच्या वतीनं
मस्जिदच्या वतीनं या ठिकाणी आपले असलम चाचाला सुचवलेलं आहे, तर मी त्यांना विनंती करतो. अस्सलाम वालेकुम. खरं तर आज आपल्याला ही जे आपण आज मोर्चा काढला किंवा इथं आपण आज आंदोलन केलं, हे 10 ते 15 वर्षाच्या पूर्वी जर केलं असतं तर अजून बी झालं असतं नाना. कारण की तुम्ही इथं पाटील आहात, तुम्ही इथं लोकांना सहकार्य केलेल्या जागा दिलेली हो जाण्यासाठी. तुम्हाला एवढं सांगायचं आहे इकडं की कॉर्पोरेशननी फक्त इथून जी ब्रह्मपंथाची लाईन आलेली आहे ती जर पूर्ण केली तर खूप बरं होईल. कारण की इथं कलवड छोटा असून पण नगरसेवक 8 आहेत, काही फायदा नाही आहे त्या नगरसेवकांचा. फक्त काम थोडं केलं की फोटो काढतात, बॅनर लावतात, गाड्यावरती बॅनर लावून फिरतात, काही लक्ष नाहीये. आणि ते आपल्या मग पोस्टमध्ये जेव्हा तिकीट भेटेल त्या टायमाला ते मग आपले बुक करून ते पाठवतात. लोकांकडे अजिबात लक्ष नाहीये. ही जर त्यांनी जर घरं टाकली तर कुणाची गरज वाढायची चांगलं गरज वाढायची काही गरज नाहीये. पूर्ण लाईन जर चांगली केली तर मला वाटतं खूप छान कलवड होईल. इथून जायला यायला नसता हा फार तुमचं मरकलपर्यंत लोक एकूण जाता येतात. त्यांनी खरोखर लक्ष द्यायला पाहिजे आणि नागरिक लोकांचे काम पूर्ण केलं पाहिजे, थोडीच विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी धन्यवाद. वळसे सरांना विनंती आहे, पाटील सरांना विनंती आहे, ते या ठिकाणी एक स्थानिक नागरिक म्हणून भूमिका मांडतात. नमस्कार सगळ्यांना. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. प्रिय मित्र हो आणि माझ्या सगळ्या बहिणींनो, जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत आपल्या समस्या पूर्ण होणार नाही. जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत आपल्या समस्या पूर्ण होणार म्हणजे सुटणारच नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपली कर्मभूमी ही संघर्षाची आहे. घरी बसून आपले प्रश्न सुटणार आहेत का? रोजचे आपले प्रश्न आहेत की नाही? महानगरपालिकेसंदर्भातले आपले प्रश्न आहेत की नाही? मग ते प्रश्न जर आपल्याला सोडायचे असतील तर आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. आपल्याकडे प्रेमाने बघून येणारे आणि आपलं अश्रू पुसणारे सध्या तरी कोणी नाही. मला एक म्हणणं आहे, आपला खेसे पार्क असू द्या, कलवड असू द्या, ब्रह्मा सिटी असू द्या, आपली विभागणी कशामध्ये केलेली आहे? 2 गटांमध्ये केलेली आहे. आपल्याला 8 नवरदेव दिलेले आहेत. किती नवरदेव? 1 नंबर मध्ये 4 आणि 3 नंबर मध्ये 4. आणि प्रशासन आपली खूप मजा घेते. सामान्य माणूस जेव्हा तिथं जातो 10 वर्षापासून त्यांना म्हणतो माझा हा कागद घ्या, ते म्हणतात तुम्ही 1 नंबरचे का 3 नंबरचे? तुम्ही किती नंबरचे सांगा? आपल्या सगळ्यांचा नंबर, आपल्या सगळ्यांचा नंबर. जोपर्यंत आपला एक विभाग होणार नाही, एका प्रभागामध्ये आपण येणार नाही मित्र हो, तोपर्यंत आपल्या समस्यांकडे कोणीही जास्त लक्ष देणार नाही. आजचा हा संघर्ष आपला एकाच प्रभागामध्ये येण्यासाठी हा संघर्ष आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, इथं मला वाटतं 97 म्हणजे 7 वर्षापासून डीपी प्लॅन इथं मंजूर झालाय की नाही? मग डीपी प्लॅन मधल्या असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला इम्प्लिमेंट झाल्या आहेत का? इथं खेळाचं मैदान झालं? अच्छा, इथं खेळाचं मैदान नाही झालं. इथं दवाखाना झाला सरकारी? इथं शाळा झाली? म्हणजेच या भागातील लोकांचे मुख्य प्रश्न आहेत आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा. या सुविधांकडे लक्ष दिलं गेलं आहे का? मग ते कधी दिलं जाईल? आपण हे आल्यावर, ठीक आहे, आपण रस्त्यावर आल्यावर हे त्या ठिकाणी साध्य होणार आहे. मित्र हो, आपले छोटे छोटे प्रश्न आहेत, खूप मोठे प्रश्न नाही आहेत. आपल्याला 3-3 फुटातून पाण्यातून जावं लागतं. ठीक आहे, 10-10 वाजता 11-11 वाजता आपल्या नागरिकांचे आपल्याला जीव वाचवावे लागतात. म्हणजे आपलं जगणं कशासाठी आहे? जिवंत राहण्यासाठी आपलं जगणं आहे. सुविधा घेण्यासाठी आपलं जीवन आहे का सांगा? विमाननगर मध्ये हा संघर्ष आहे का? चांगल्या वस्त्यांमध्ये, चांगल्या ठिकाणी कोथरूड मध्ये हा संघर्ष आहे का? मग कशासाठी मतदान करताय तुम्ही? का मतदान करताय तुम्ही? कशासाठी मतदान करताय तुम्ही? तुमचं 1 वोट
तुमचं एक मत हे तुमचं भविष्य बदलू शकतं, परंतु कधी बदलणार हे? जेव्हा आपल्याकडे निवडणुका लागल्यावर, जेव्हा आपल्याकडे लोकप्रतिनिधी मतं मागायला येतील, त्यांचा एजेंडा आपण विचारा. ठीक आहे, त्यांचा एजेंडा विचारा, किती वर्षात ते पूर्ण करणार हे विचारा, आणि मग ते प्रश्न आपले सुटणार आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आवाज दो, आवाज दो, आवाज दो, धन्यवाद. यानंतर एक मिनिट, या ठिकाणी फणसे साहेबांना विनंती की त्यांनी समस्या विषय 2 मिनिटं बोलावं. स्थानिक नागरिकांमध्ये आपण विभाग घेतोय किंवा त्याच्या कॉलनीचा असेल किंवा प्रयत्नाचा असेल, प्रतिनिधी म्हणून आपण त्यांचे मनोगत घेतोय. तिथे सर्व जमलेल्या त्रस्त नागरिकांना आज हा जो एकत्रितपणे येऊन आपण लढा उभारलेला आहे, सर्वप्रथम मी सर्वांचं आभार मानतो. मी गेले 28 वर्षापासून या परिसरात राहत आहे आणि 28 वर्षापासून प्रत्येक सुविधेसाठी असाच मोर्चा, असंच निवेदन, असंच धरणे आंदोलन करणं भाग पडलेलं आहे आम्हाला. रस्ता, ड्रेनेज, नळ सगळ्या सुविधा आपोआप आलेल्या नाहीत. आत्ताच अगोदरच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे आपण काहीतरी केल्याशिवाय पुढचा मार्ग आपल्याला मिळत नाही, म्हणून लहान मूल सुद्धा रडल्याशिवाय त्याला पाजत नाही, आणि त्यासाठी त्या अनुषंगानेच आपण एकत्र आलेलो आहोत. आपण हा लढा चिरंतन सातत्यपूर्ण असा ठेवलेला पाहिजे. मी एकच सांगू इच्छितो, आत्ता पुराचं पाणी जमलं आणि त्याच्यात अनेक जण अडकलं, फार मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली, म्हणून आपण त्या आपल्या सहनशीलतेचे अंत झाला. प्रत्येक बाबीला सीमा असते आणि सीमेची ज्यावेळेस परिसीमा होते, सीमा ओलांडून जाते, त्यावेळेस कुठेतरी त्याचा उद्रेक होतो. हा उद्रेक आपल्या या जमलेल्या याच्यातून मला पाहायला मिळतो. पाण्याचं नियोजन कॉर्पोरेशन अधिकारी, स्थानिक नागरिक मिळून करतील, परंतु वाहतुकीचं मी एक थोडीशी कल्पना देऊ इच्छितो. गेली 28 वर्षापासून सतत हे करत असताना आपण ज्या चौकात उभे आहोत, या रस्त्याने हा जो सरळ जाणारा मार्ग आहे 247 सर्वे नंबर मधून, तो जर सरळ जर केला तर 90% आपली समस्या वाहतुकीची निघणार आहे. आणि हा डीपी मध्ये रस्ता आहे, तिथून ड्रेनेज लाईन दिलेली आहे, पूर्वी आलेले इलेक्ट्रिक वायर, इलेक्ट्रिक तारा आहेत, खांब आहेत. अडचण कुठे? प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा. आपण त्याच्या मागे लागलं पाहिजे. आपण त्याच्या मागे, हा जर सरळ रस्ता गेला तर आपले 90% वाहतुकीचे प्रश्न मिटणार आहे. आता राहिला पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न रोजचा आहे, तो रोजचा प्रश्न सोडवण्यासाठी हा रस्ता समोरचा खुला केला पाहिजे, एवढीच मी एक विनंती करतो. त्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित जागा मालकाशी पत्रव्यवहार करावा, काही शासकीय पातळीवरती काही चर्चा असतील शासकीय पत्रव्यवहार करावा आणि तो पूर्ण करून हा आम्हाला रस्ता खुला करून द्यावा, एवढीच मी विनंती करतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद. सगळ्यांनी परत एकदा घोषणा द्या. अल्लाह बोल. अरे इस प्रशासन पर, और इस शासन पर, अरे शासन पर, प्रशासन पर, इस शासन पर, पुणे मनापा पे, आयुक्त पे, अवार्डाधिकारी, अरे बोल मेरी बहना, बोल मेरे भाई, बोल मेरी बहना, डंडा लेके, डंडा लेके, हाथ उठा के, कलम लेके, कलम लेके, झंडा लेके, हल्ला बोल. अरे या प्रशासनाचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? त्यानंतर सिद्धार्थ बुद्ध विहाराच्या अध्यक्षांना विनंती की त्यांनी विहाराच्या वतीनं 2 शब्द बोलावे. हॅलो, मला फक्त अजून एक राहिलं की आपले जे इथले व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या वतीने एखाद्या व्यक्तीने इथे येऊन पुढे आपली भूमिका मांडावी. व्यावसायिक नागरिकांची जी काही व्यापाऱ्यांची संघटना आहे त्यांना विनंती की त्यांच्या वतीनं कोण आहेत तर थोड्या वेळ याच्यानंतर तुम्ही बोला. हॅलो, आज आपण इथं कलवड परिसरामध्ये आपण खूप चांगल्या उपस्थितीने आपण सपोर्ट केला आणि हे सांगू इच्छितो की आपलं हे जे आंदोलन आहे हे आपल्या पुणे महानगरपालिकेचं जे काम करण्याची पद्धत आहे आणि त्यांनी जे आपल्याला डावलपणा केलेला आहे त्याच्याबद्दल आहे.
सर्वांना सांगू इच्छितो की आपण मी स्वतः या कलवड परिसरामध्ये मागच्या 20-25 वर्षापासून मी इथे राहतो, परंतु इथं आपले जे आपल्या सर्व लोकांनी जे काही सांगितलेलं आहे, प्रत्येक सर्व लोकांनी त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, ज्याच्यासाठी आंदोलन आहे, ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या तर केलेल्याच आहेत, परंतु मी फक्त एवढं सांगू इच्छितो की आपण पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो की पावसाळ्यामध्ये आपल्या कलवड परिसरामधून बाहेर निघण्यासाठी फक्त 3च मार्ग आपल्याला बाहेर पडतात, जे की एक म्हणजे पूर्व जे म्हणजे धानूर जकात नाका, दुसरं कलवड मेन चौक, दत्त मंदिर चौक, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं खेसे पार्क. परंतु कलवडमधून राहणाऱ्या व्यक्तींना पावसाळ्यामध्ये एवढा त्रास सहन करावा लागतो की आता झालेल्या दोन दिवसाच्या पावसामध्ये फक्त 2 दिवसाच्या पावसामध्ये कमरे एवढं पाणी साठलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जी जुनी घरं आहेत त्यांच्या घरांमध्ये तर पूर्ण दरवाजे भरून पूर्ण एवढं पाणी साठलं होतं की त्यांना बाहेर रेस्क्यू करण्यासाठी. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भूमि पर जिस कलवड़ के अंदर चारों तरफ सूखा रहता, लेकिन यह 15-15 घंटे तक एक गली में 5-5 फुट पानी रहता था. आप विचार करो, बरसात का पानी नहीं है, सिर्फ जमा हुआ पानी है, उसका आगे के लिए रास्ता नहीं है, उसके लिए 15-15 घंटे अपने को इंतजार करना पड़ता है. उसमें मैं एक स्वयं पीड़ित आदमी हूँ. मेरा 4-5 लाख का 2 बार 100 पत्ते चावल वगैरह भीग गया. पुणे महानगर पालिका ने 6 फुट बड़ी लाइन डाली थी स्काई सिटी से आर के चौक तक. उसके बाद 3 साल हो गए, क्यों उस लाइन को आगे नहीं बढ़ाया गया? बढ़ाना चाहिए कि नहीं बढ़ाना चाहिए? बढ़ाना चाहिए. 6 महीने 2 महीने ठीक है, लेकिन उस लाइन के लिए 3-3 साल है, वो काम करना पड़ेगा. वहाँ से यहाँ तक आना चाहिए कि नहीं आना चाहिए? आना चाहिए. और भी कितनी समस्या है, सब पूरे चारों तरफ ट्रैफिक जाम रहता. पानी के अंदर आज कम से कम 50-60 घरों के अंदर पानी था, 15-15 घंटे पानी था. तो प्लीज प्रशासन से निवेदन है, पानी की निकासी करे. लोगों को तो नुकसान हो रहा है, उसकी कुछ सहायता दे, कुछ रिलीफ दे. हम बहुत दुखी है. अपना धंधा कैसे बढ़ा सकते हैं? बर्बाद हो गए पूरे. नमस्कार. ठीक आहे, घोषणा घेऊयात. घोषणा तर आपण घेतोय, माहोल आहे, सगळेजण एका जुटीनं आपण एकत्र आहोत, पण ज्याच्यावर म्हणजे आपण सगळे त्याच्यातून सफर झालोय, सगळ्यांनी तो अनुभव घेतलाय 4 तारखेला आणि 8 तारखेला. पण ज्याच्या घरामध्ये काय अवस्था झाली होती असे एक चाचा आहेत, त्यांना विनंती की त्यांचा अनुभव कमी अधिक प्रमाणात आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे ते या ठिकाणी व्यक्त होतील. त्यांना विनंती. 8 तारखेला जे पावसाने आपल्याला धुमाकूळ घातला होता, त्याच्यामध्ये आमचे जवळ 5 ते 25 घरामध्ये एवढं पाणी शिरलं होतं की आमचं अन्न आम्ही रस्त्यावर टाकून दिलेलं आहे. आणि आमची लेकरं एका ठिकाणी ठेवली होती, आईवडिलांना एका ठिकाणी ठेवलं होतं. आणि प्रशासनानं आम्हाला काही जॉब विचारायला आलेला नाही, कुठलीही मदत आम्हाला आलेली नाही. आम्ही सगळे ह्या सरकारच्या कारभाराचा आम्ही निषेध करतो. आणि ह्या सरकार. नमस्कार. आज आपण सगळे इथे धानोरीचा म्हणजे इकडचा एरिया, आपल्या इकडे कलवड, ब्रह्मसंस्कृती सगळे लोक आपण इथे जमलोय. आणि हे जमण्याचं एकच कारण आहे, मी 30 वर्षापासून इथे राहते. प्रत्येक वेळेस आमदार निवडून येतो, ऐका जरा, प्रत्येक वेळेस एक आमदार निवडून येतो. जेव्हा पाणी होती, पण किंचित एकही रस्ता बनला नाही कधी. रस्त्यावर नेहमी खड्डे असतात, लेडीज गाड्या चालवतात, पडतात, कमरे इतकं पाण्यापासून गाड्या चालवावं लागतात. एक म्हणजे लहान मुलं शाळेत जाताना पाण्यातून जात आहेत, रस्त्यावरचे लाईट नसतात आणि अतिशय जास्त प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलं आहे. त्यामुळे रस्ते छोटे. लक्ष द्यावं ही आमची एक मागणी आहे, बाकी काहीच नाही. जय श्रीराम. धन्यवाद ताई. यानंतर माने मॅडमला विनंती आहे. या ठिकाणी प्रशासनाचे वॉर्ड ऑफिसर सन्माननीय नागपूर साहेब उपस्थित झाले. आपल्या समस्या काय आहेत त्या अजून पुन्हा एकदा त्यांच्या पुढे रिपोर्ट करूयात. सर्वांना नमस्कार. मी कलवड निवासी. 24 वर्ष झालं आम्ही कलवडमध्ये राहतो, दत्त मंदिराच्या पलीकडे खाणीच्या जवळ.
इथं खूप सारे प्रॉब्लेम आहेत पावसामध्ये 4 तारखेच्या आणि आता परवा झालेला पाऊस त्याच्यामध्ये माझी नात इकडं क्लाससाठी येते. या रस्त्यामध्ये पाणी साठलेलं असतं. कलवडमध्ये येण्यासाठी कुठूनही रस्ता नाहीये. माझा मुलगा परवाच्या पावसामध्ये गळ्या एवढ्या पाण्यातून गाडी रोडला लावून गळ्या एवढ्या पाण्यातून 10:30 वाजता घरी आला. आणि जोपर्यंत लहान मुलं बाहेर गेलेली घरी येत नाही, मोठी माणसं घरी येत नाही, तोपर्यंत आमच्या जीवात जीव नसतो. म्हणून आमची शासनाला अशी विनंती आहे की आमच्या ज्या प्राथमिक सोयी आहेत, आम्हाला ज्या सुविधा हव्या आहेत त्या सुविधा त्यांनी पूर्ण करून द्याव्या. ही सर्व कलवडवासियांकडून मी विनंती करते शासनाला. आणि आमच्याकडं नेहमीच लाईटचा प्रॉब्लेम असतो. पाणी आल्यानंतर लाईट जाते, पाण्याला प्रेशर नाही आहे आणि त्यामुळे मोटारीने पाणी घ्यावं लागतं. धन्यवाद. फक्त एक विनंती आहे, जो कलवड विभागला आहे ना तो पहिल्यांदा आम्हाला एकत्रित करून द्यायचा, तरच इथून मतदान होणार. जर कलवड एकत्रित केला, जर आमची विभागणी केली तर इथून एकही मतदान केलं जाणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवायचंय. त्यांनी प्रशासनाला सांगायचंय. तुम्ही बोलताय का? एकच मिनिट. एक या ताईंचं काय म्हणते ऐकून घ्या. हॅलो हॅलो हां, मी कलवड रहिवासी त्यांच्या जवळ राहते. 4 वर्ष झाली आम्ही इलेक्ट्रिसिटी लेटर सँक्शन केलेलं आहे की एक आम्हाला DP हवा आहे. त्यासाठी आम्ही लेटर सँक्शन करून घेतलेलं आहे. ते लेटर सुद्धा आपल्या जे धानोरीचं MSCBचं ऑफिस आहे तिथे पडलेलं आहे, पण तो 4 वर्ष झाली त्यांनी अजूनपर्यंत त्याच्यावर ऍक्शन घेतलेली नाही. धन्यवाद. हमारे गली में इतना पानी जमा हो गया था कि लोगों के घर डूब गए. उसमें मैं भी फंस गई थी. शेख गली है वो, उसमें मैं फंस गई. रात में 2 बजे रेस्क्यू वालों ने मुझे बाहर निकाले. मैं घर में अकेली थी. इतनी तकलीफ है हम लोगों को, पूछने की बात नहीं. 2 साल हो गया हमारे गली में पोल की लाइट नहीं है. पानी चला जाता, लाइट रहती नहीं. फोन किए तो बोलते कि हाँ अभी आ रही. 4-4 घंटे 5-5 घंटे लाइट नहीं रही थी हम लोगों को. हाँ, उस दिन बारिश आई थी तब लाइट नहीं थी. पानी इतना बढ़ गया था कि हमको इतनी तकलीफ हुई थी. घर में छोटे छोटे बच्चे थे सबके, मगर हम लोग को किसी ने मदद करने के लिए नहीं आया. हाँ, हम गवर्नमेंट से हमारी एक रिक्वेस्ट है कि जितने भी लोगों को नुकसान हुआ है उन सब की भरपाई देना चाहिए. प्रत्येक एक प्रतिनिधी आणि ब्राह्मणस्काय सोसायटीचे एक प्रतिनिधी असे यांनी इथं जरा पुढे या. वॉर्ड ऑफिसर आणि बाकीचे काही प्रशासनातील अधिकारी आलेले आहेत. मी एकदा आता घोषणा घेऊया, त्याच्यानंतर या आंदोलनाचं ज्यांच्या मनामधून संकल्पना आली असे राकेश दादा आपल्या सगळ्या समस्या परत एकदा प्रशासनापुढे मांडतील आणि निवेदन देऊन प्रशासनाची भूमिका नाट्यस्तर व्यक्त करतील. मी परत एकदा आमचे 2 जे काही आदरणीय खरं तर राजकीय पार्श्वभूमी असलेले प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. मी असं विनंती करू की तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करतो. आता लोकांचा रोष आणि सगळ्या भूमिका लक्षात घेता तुम्ही आम्हाला या ठिकाणी समजून घ्याल अशी आशा व्यक्त करून आपण एकदा घोषणा घेऊया. अरे कलवड नागरिक संघाचा, कलवड एकजुटीचा, कलवड नागरिक एकजुटीचा. यानंतर राकेश दादा परत एकदा समस्या व्यक्त करतील आणि तुला बोलायचं तुला ठीक आहे. थँक्यू. बात हुआ नाही आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. 4 झालेल्या पावसापासून आपण हा सगळा त्रास सहन केलाय. हा सगळा उपद्रव हा फक्त आणि फक्त माझ्या परिसरात झालेल्या अडचणींसाठी आपण केलेला आहे. आपण कुठल्याही प्रकारे या रिक्षाचे हॉर्न वाजवतात ना, त्या रिक्षा थांबवा. रिक्षा खूप झाली असेल तर या प्रशासनाला अजूनपर्यंत जाग येत नाही.
आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय, 4-4 दिवस त्यांच्या मागे पडतोय, तरी यांचे एकही अधिकारी किंवा कर्मचारी इथं कामाला येत नाही. लोकांनी हाताने आपल्या घराचा गाळा उचलून घेतलेला आहे. 4-4 दिवस स्वयंपाक केली नव्हती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही यांना जाब विचारण्यासाठी गेलो होतो. त्या झालेल्या दिरंगाईबद्दल आपण हे आज आंदोलन घेतलेलं आहे. नागटिळक सर, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही पुढे या. मेन बिल्डिंगचे तान्हे साहेब ते सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी पुढे या. माझ्याकडे 2019 पासूनचे पाठपुरावा केलेले इथे मी अर्ज यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत. 2019 पासून एकही काम पूर्णपणे काम झालेलं नाही. याचं कारण काय हे आम्हाला सर तुम्हाला विचारायचं आहे. का इथं आधी 25 वर्षापूर्वी टाकलेल्या 4-4 फुटाच्या 2-2 फुटाच्या 3-3 फुटाच्या ड्रेनेज लाईनवर अजून आम्ही आज जगतोय. 25 वर्षापूर्वी सुविधा झाली होती, ती सुविधाचा उपभोग आम्ही आजपर्यंत घेतोय. का याच्यामध्ये बदल झाला नाही? लोकवस्ती वाढली, लोकसंख्या वाढली, लोकांची इथे रहदारी वाढली, पण अपुऱ्या सुविधा त्याच परत याचं उत्तर कृपया सर तुम्ही द्यावं. माझ्याकडे 10-12 अर्ज आहेत जे आम्ही पाठपुरावा केलेले. अगदी नगरसेवकांकडे सुद्धा आम्ही अर्ज केलेला होता, त्याच्यावर आमच्याकडे उल्लेख आहे. पण त्यावेळेस त्यांनी कधी आमच्या मागणीला भी घातलेली नाही. त्यांनी आमच्या अर्जांना केराची टोपली दाखवली. यामुळं आमच्या स्थानिक प्रतिनिधींवर आमचा रोष आहे. आम्ही त्यांचा खूप आदर करतो, पण त्यांनी आमचा रोष आज समजून घ्यावा. आमच्या भूमिकेला त्यांनी मान द्यावा ही त्यांना सुद्धा विनंती आहे. नागटिळक सर, तुम्ही आपली भूमिका इथं आमच्या समोर मांडावी अशी एक विनंती आहे. दानवी जकात नाक्यावर एका दिवसामध्ये 6 चेंबर तयार झाले, नवीन पाईपलाईन झाली. दुसऱ्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता असताना एक बुलडोझर, 4 कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी उभे होते. आपल्याकडे तुम्ही आलं नाही ही आमची खंत आहे सर. आणि हा सगळ्यांची अशी तळतळ आहे की आमच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. कृपया मागच्या कारवाईबद्दल पण धन्यवाद. आपल्याला वॉर्ड ऑफिसर साहेब आणि काँग्रेस साहेब निर्णय आलेले आहेत. मी त्यांना आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने हे सांगू इच्छितो की ही लढाई व्यक्तिगत तुम्ही वॉर्ड ऑफिसर ह्या पदावर आहेत म्हणून आम्ही आज तुमच्याशी गोष्टी मांडतोय. तुमच्याशी आमचा व्यक्तिगत कुठलाच वाद नाही आहे, ना कुठल्याच पुढारी कुठल्याही राजकारण्याच्या बरोबर आमचा व्यक्तिगत वाद नाही आहे. हा रोष तुमच्या BMCच्या जो काय ते आपण म्हणू की ज्या बेसिसवर आम्हाला वाटतं, आम्हाला जी शंका वाटली की एक त्यांचा भ्रष्ट कारभार महानगरपालिकेकडनं केला जातो किंवा एक लेझी म्हणजे आळशी कारभार, आळशी आणि भ्रष्ट का म्हणतो तर त्याचे पाठपुरावे माझ्याकडे आहेत. 2017 पासूनचे पाठपुरावे आहेत. हे एक पाठपुरावे मी तुमच्या समोर ठेवून तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ते फक्त तुम्ही एक्नॉलेज करा की हे योग्य आहे की नाही आहे. आमचे प्रश्न जर चुकीचे असतील तर आम्ही जाहीर माफी मागू तुमची, नाहीतर प्रशासनाच्या वतीने तुम्ही कार्याच्या स्वरूपातून आम्हाला हा जो आज आम्ही एवढे सर्व लोक इथे जमलेलो आहोत, हे सर्व लोक डेली बेसिसवर काम करणारे लोक आहेत. या लोकांना आज काहीतरी काम केलं तर काहीतरी यांचं घर चालणार आहे अशातले लोक इथं उभे आहेत. काही लोकांनी यांची दुकानं बंद केली आहेत, ते दुकानदार आहेत, ते त्याची वॉर्ड ऑफिसवर आपल्याबरोबर आले होते, त्यांच्या पूर्ण नुकसान झालेलं आहे पावसामुळे. माझा फक्त तुम्हाला बेसिक काही प्रश्न असणार आहे साहेब. बेसिक प्रश्न म्हणजे तुम्ही जी काल आम्ही जेव्हा 4 जूनला पाऊस पडला, राकेश भाऊ आणि जावळे साहेब आणि आम्ही सर्व लोकांनी हा जो आपला कलवड नागरी संघ ह्याच्यामध्ये कुठलाही पुढाऱ्यांचा कुठलाही राजकारणी माणसाचा एक काडी मात्र सुद्धा आम्हाला काही सहयोग नाही या ह्याच्यामध्ये. आणि आम्ही त्या पुढाऱ्यांचा सुद्धा आणि महानगरपालिकेचा सुद्धा जाहीर निषेध करतो इथं. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला सांगायचं झालं, जेव्हा आम्ही तुमच्याकडे 4 जूनच्या पावसानंतर आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन कळवडचा तुमच्याकडे आलो होतो की इथं पावसाचं पाणी तुमचं कॅनलवरचे अतिक्रमण आहे, तिथं तुम्ही प्रॉपर वेळेमध्ये नियोजन करा. तुम्ही कोणाच्या घरं बांधण्यासाठी आम्ही गेलो नव्हतो तुमच्याकडे. आम्ही आलो होतो की तुमच्याकडे काय प्लॅन आहे, तुमच्याकडे काय पद्धत आहे. तुमची जी उत्तरं आम्हाला होती ती आम्हाला खरंच मनाला लागल्यासारखी होती. आणि तिथं आम्हाला कुठेतरी वाटलं की अजून सुद्धा तुमच्या कामामध्ये ती पारदर्शकता किंवा तुम्हाला ते विजनच नाहीये, विल नाहीये तुमच्याकडे, इच्छाशक्ती नाहीये तुमच्याकडे. जी कारवाई तुम्ही केली, मला पहिलाच प्रश्न तोच आहे की जी कारवाई तुम्ही परवाशी केली, 2 घरं जी पाडली गेली त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर सर्वे करून ती पाडली का? तुमच्या लक्षात आलंय का की ती घरं पाडल्यानंतर इथं पाण्याचा प्रश्न सुटणार आहे पावसाचा? तर त्याच्यासाठी तुम्ही हो की नाही? कारण माझे प्रश्न संपलेला नाही सर. ही फाईल आहे 2017 पासूनचे पाठपुराव्याच्या फाईल आहे तुमच्या यंत्रणेकडे. आणि त्या अनुषंगाने सर्वात पहिला प्रश्नाचं उत्तर द्या.
जी 2 घरं पाडली, ती 2 घरं पाडल्या, 3 घरं जी पाडली गेली, ती 3 घरं पाडल्यानंतर कलवड वाशांचा पावसाळ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का? मग ती का पाडण्यात आली जर तुम्ही सर्वे केला नाही तर? एक मिनिट अजून एक त्याच्यामध्ये जोडतो. फक्त आपल्या या सगळ्या याच्यामध्ये आपण असं ठरवलेलं आहे की प्रशासनानं याच्यावर जे उपाय करायचे ते कुणाचंही स्थावर जंगम मालमत्तेचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं इंजिनिअरिंग आपल्याकडे भरपूर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे. इथे एवढे मोठे मोठे रस्ते आहेत, या रस्त्याच्या मार्गाने पाण्याचा निचरा करणं सहज सोपं आहे. कुणाचंही घर, कुणाची एक ईट सुद्धा इथं पाडली जाणार नाही, याच्यासाठी सुद्धा आपल्याला लढा उभारायचा आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, प्रशासनाला आम्हाला सांगायचं आहे. मला तेच बोलायचं आहे की आम्ही इथं कोणाचं घर पाडण्यासाठी रस्त्यावर आलेलो नाहीये, कारण हे सर्व लोक आपलेच आहेत. पण काय होतं साहेब, जे तुम्ही कारवाई काल केली त्याच्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये फूट पडायचं बघताय का? आमच्यामध्ये भांडण लावावी, कारण इथून पुढे परत इथं लोक रस्त्यावर येऊ नये हा तुमचा ध्येय आहे का? मग तुमचा विजन नसताना तुम्ही ती घरं पाडली कशी? स्ट्रॉंग वॉटर लाईन जी पाईपलाईन आपल्याकडे आहे, तुमच्याकडे विजन नसेल तर आम्ही तुम्हाला विजन देतो या फाईलच्या अनुषंगाने. आम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही काय कामं करायची, तुम्ही ठरवा. तुमच्याकडे इंजिनियर्स आहेत, मोठे मोठे इंजिनियर्स आहेत, मोठे मोठे पदाधिकारी आहेत, मोठे मोठे आपल्या इथे राजकारणी लोक आहेत, ज्यांच्याकडे काही विजन असेल तर त्यांनी त्या विजनवर काम करावं. लोकांचं घर पाडून तुम्ही नुसताच एकदा कारवाई केली आणि मग जसे ते वैसे कंडिशन तुम्ही करून ठेवणार आहेत का? आणि त्यासाठी जेव्हा 2017 मध्ये हा पेपर कटिंग आहे, हा 2017 मध्ये पुणे मिररचा हा पेपर कटिंग आहे. इथं लिहिलेलं आहे की धानोरी पीएमसी मध्ये ड्रेनेजचा जो तुमचा कॅनल आहे ना, कॅनल ओव्हरफ्लो होऊन हा पूर्ण कलवडच्या परिसरामध्ये ब्रह्मास कायसिटीची सोसायटीच्या समोर हा पूर्ण तुंबलेला आहे. 6 फुटापर्यंत ते ड्रेनेजचं पाणी वर आलेलं होतं. मग जेव्हा 2017चीच परिस्थिती आज परत उद्भवती तर महानगरपालिका 2017 पासून आणि इथले जे स्थानिक नगरसेवक असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा कोणी पुढारी असू द्या, आम्हाला कोणा या व्यक्तिगत माणसाच्या विरोधात नाहीये, पण ही जी सिस्टम आहे ही सिस्टम काय करतीये, झोपा काढतीये का? मग तेव्हा 2017 मध्ये जेव्हा पुणे मिररमध्ये आला, स्टँडिंग कमिटीमध्ये हा विषय घेण्यात आला आणि त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रॉंग वॉटर लाईन घेतली आपल्या गोविंददादा टिंगरेंच्या वतीने. तेव्हा तो बजेट टाकून तुम्ही तो स्ट्रॉंग वॉटर लाईनचं काम चालू केलं. चालू करत असताना अंडर वॉटर जे काय त्यामध्ये तुम्हाला दाखवतो इथलं नियोजन करून आहे. हे बघा, हे असे तुमचे आतले ड्रेनेज सिस्टम आहेत, लोकांचे पाईपलाईन्स आहेत आणि आतमध्ये जेव्हा खोदताना 20 फूट खाली खोदताना मग तुम्हाला तुमच्याकडे अजून त्याचं नियोजन आहे का? मग तुम्ही आता शून्यातून परत खोदकाम करणार आणि मग लोकांचे आतले पाईपलाईन तुटले जातील, लोक मग उभे राहतील, नगरसेवकाकडे आमदाराकडे जातील, तुमचं काम थांबवतील आणि मग तुम्ही डेव्हलपमेंट तिथंच ठेवणार आहे का ती? मग ह्या डेव्हलपमेंटसाठी तुमच्याकडे जर विजन नसेल तर तुम्ही आज इथं येऊन आमचं काय सांत्वन करायला आलेले? तुमच्याकडे तर प्रॉपर विजन पाहिजे. आणि 2017 मध्ये जेव्हा इथपासून मी इथं काम केलं, हे बघा मेल आहे साहेब, बघा इथं प्लीज साहेब, इथं मेल बघा, हे 2017ची मेल आहे. डिसेंबर 2017ची आयुक्तांना मेल टाकलेली आहे की कॅनलच्या कडेला ब्रह्मास कायसिटीच्या कॅनलच्या कडेला ओपन प्लॉट आहे. आपण या ठिकाणी प्रशासनाला बऱ्यापैकी निवेदनं देऊन आपल्या समस्या मांडलेल्या आहेत आणि ऊन पण खूप होते. मी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर सन्माननीय नागटेक सर उत्तर देतील. त्यांची भूमिका तर ऐकून घेऊया ना. आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत बऱ्यापैकी पोहोचलेले आहेत आणि हे बघा, याला परत एकदा त्यांच्याबरोबर व्यवस्थित बसून आपल्याला प्रश्नावर मार्ग काढायचा आहे. त्यांना आपण हे करूया. नागटेक साहेब. हॅलो. यावर्षीच्या जूनला अचानक म्हणजे 1 तासामध्ये जवळपास 120 ते 25 मिलीमीटर पाऊस पडला आणि पाऊस पडला तर आपल्या पाण्याला जायला, पावसाच्या पाण्याला जायला रस्ता नव्हता किंवा काय वॉटर लॉगिंग बऱ्याच ठिकाणी इथं झालं होतं. कलवडला म्हणजे इथंही झालं होतं आणि इतर ठिकाणीही झालं होतं. आणि इतर ठिकाणचं म्हणजे भिंती पडणं किंवा काय ऊन वारा पाऊस याच्या पुढे आपण काही करू शकत नाही प्रशासन किंवा काय. पण ज्यावेळेस कलवडची काय परिस्थिती होती, कलवडला बऱ्याच ठिकाणी पाणी साठलं त्या 2-3 गल्लीमध्ये किंवा काय, आम्ही काढायचा प्रयत्न करत होतो पण पाण्याला पुढे जायला वाट पण नव्हती, थोडीशी वाट नव्हती. आणि जी काय आहे लाईन आहे ती कमी व्यासाची आणि
जी काही लाईन टाकलेली आहे 900 mm ची एक लाईन टाकलेली आहे पाण्याचं ते अक्षरशः ते त्याच्यावरती हे आहेत म्हणजे घरं बांधली किंवा अतिक्रमण करून बांधली, त्यामुळे ते कुठं ब्लॉक झाली हे पण प्रशासनाला शोधायचं खूप अवघड झालं होतं. पण ज्यावेळेस आम्ही परत दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस इथले बरेचसे कलवडवासी आले होते आमच्याकडं, त्या अनुषंगाने मी त्या दिवशी व्हिजिट केली. मग आमच्या मुख्य डिपार्टमेंटचे किंवा इतर डिपार्टमेंटचे सगळे अधिकाऱ्यांनी इथं बोलून घेतलं की काय काय परिस्थिती किंवा काय कुठलं पाणी वाहून जाण्यासाठी काय काय अडचण निर्माण होते. त्या अनुषंगाने त्यांनी पण लगेच म्हणजे काय आपल्याला स्वच्छता करावं लागते का काय करावं लागते. मी माझ्या म्हणजे ज्या सगळ्यांना आमच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी नोटिसा पण दिल्या. कुठं खरंच पाण्याला अडचण होते किंवा काय होते यासाठी नोटिसा दिल्या, कारवाई पण केली. पण काय माहिती का आता याच्यामध्ये कसं आहे की जर का आपण आपला काही नॅचरल फ्लो आहे तो जर अडवला तर पाणी जायला कुठं जागा राहणार नाहीये खरं तर ती नॅचरल फ्लो तर कायमस्वरूपी ओपन राहायला पाहिजे. तर त्या दृष्टीने कुठं आता तुमचं म्हणणं असं आलं की ते आता कुठलं कुणाचंही बांधकाम न पाडता किंवा एकही वीट न पाडता काय माहिती पूर्णपणे नाल्यावरती बऱ्यापैकी अतिक्रमण झालेले. अतिक्रमण झाल्यामुळं पाणी जायला कुठं चान्सच नाहीये. तर खरं म्हणजे अतिक्रमण केली कुणी आपणच केली, कोणाचे बांधकाम असतील किंवा काय त्यांनी खरं त्यावेळेस बांधताना थोडासा विचार करून बांधायला पाहिजे होतं किंवा इथं बांधायला नको किंवा काय नको. आपण त्यांच्याकडे परवानगी ही सगळी बिगर बनवणं बांधकाम आहेत राकेश भाऊ जी काय आहेत ना नाल्यावरची जी काय बांधकाम आहे ती बिगर बनवणं आहेत. 4 तारखेच्या पावसामुळे तुमचं म्हणणं आहे ते नाही आहे, हे चुकीचं आहे. एक मिनिट हे बघा आता ते मी काय म्हणतोय मुद्दा संपल्यानंतर बघा दरवर्षी थोड्या प्रमाणात पाणी साठत पाण्याचा फ्लो आज ती परिस्थिती आली. गेल्या वर्षी पाणी साठत नव्हतं का? गेल्या वर्षी आम्ही पाण्यातून जात होतो, त्याच्या अगोदर जात नव्हतो. भाऊ त्यासाठी मी सांगतो तुम्हाला 2017 हा जो विषय आहे 2017 मेल ऐका ना 2017 मध्ये ही मेल आम्ही पाठवली आहे. ऐका ना ते मीटिंग मध्ये दाखवा थोडी भूमिका मांडा आणि निवेदन स्वीकारा. हे कसं विकताना कोण विकताना याच्यामध्ये कसं आहे माहिती का आता आपल्याला काय कायम आता या पावसाळ्यापुरतं जे काय आता येणारा पावसाळा जो आहे यावर्षी पावसाचं प्रमाण पण खूप आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केलेलाच आहे. तर आपण आता कसं आहे की नाल्यावरचं जे काही अतिक्रमण असेल किंवा पाईपलाईन जी काय आता टाकलेली आहे आपल्याला पाणी वाहून जाण्यासाठी ती कशी मोकळी करू नये ना पाणी कसं जास्तीत जास्त लवकर घालवता येईल म्हणजे ज्यांनी पाणी साठणार नाही याची आपण आता दक्षता घेणार आहोत. मीन टाईम तसेच अतिक्रमण म्हणतात ते नाल्यावरचं अतिक्रमण म्हणतात ते तसेच जर का पाऊस जास्त झाला किंवा काय झालं तर आमचे जे काही लोक आहेत आमचे प्रशासनाच्या वतीनं लोक आम्ही इथं कायमस्वरूपी इथं ह्या स्पॉटला लक्ष देण्यासाठी माणसं पण ठेवूयात की पाणी जास्तीत जास्त लवकर कसं जाता येईल पण आम्ही दक्षता घेऊयात. निवेदन आणि दुसरं विषयाला बदल जायला लागली आता कसं याच्या संदर्भात परत तुमची काही इथली पाण्याची वाहून नेण्याची सिस्टीम ड्रेनेज सिस्टीम किंवा रस्त्याचं याचं नियोजन मात्र आता बऱ्यापैकी झालेलं आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला काही लगेच होणार नाहीये ते पण आता सुरुवात होईल त्या याच्या अनुषंगाने. ऐका ना आयुक्त साहेब बोलत असता टायमिंगला तुम्ही मध्ये बोलू नका त्यांचं जो म्हणणं आहे आणि तुम्ही ऐकून घ्या पूर्ण. सांगू ना मी सर्वांना विनंती करतो शांत शिष्टमंडळाला पण विनंती करतो आयुक्त बोलतात टायमिंगला त्यांचं म्हणणं ऐकून घ्या की आपल्याला लोकांचं घर डुबलं होतं त्यांना काय भरपाई मिळणार आहे का? आपल्याला न्यायाचा जो समक्ष आहे ते निघणार आहे का? त्यांचं तोंडात पहिले ऐकून घ्या. भरपाईच्या संदर्भात मी ऑलरेडी आपले तहसीलदार आहेत तिथले त्यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितले की जे इथले सर्कल आणि तलाठी असतील ते संबंधित जाऊन त्या स्पॉट पंचनामा करून त्याला अहवाल सादर केला की जे काही शासनाच्या जे ह्याच्याप्रमाणे असेल ती पण नुकसान भरपाई देतील ते. निवेदन घ्या. नाही सर आता आमची मागणी काय आहे की तुम्ही ओढ्याचा जो आहे ना तो सर्वे करा पहिले अतिक्रमण करण्यासाठी पहिले नका
सांगितलेलं आहे. कृपया मागच्या लोकांनी शांततेचं सहकार्य करा. कुठलाही विषय चार भिंतीमध्ये होणार नाहीये. इथं असं कुठंही मनामध्ये ही संभ्रमावस्था ठेवू नका. थांबा नागपूर सर, आम्ही तुम्हाला जे निवेदन दिलं होतं हे पहा, जे झालं ते झालं आहे, त्याच्यावरती आणखीन होणार नाही याची काळजी घ्या. जी कोण गोरगरीब तुम्हाला वाटतंय वड्यावर आहेत, आम्हाला वाटतंय, यांना वाटतंय, त्यांना वाटतंय, ही सगळ्यांची भावना आहे. पण त्याला आता धक्का न पोचता पर्यायी मार्ग काय काढता येईल आपण चर्चा करूयात. ठेसे पार्क पासून ब्रह्माच्या दिशेला 8 फुटाची मोठी स्ट्रोम वॉटर लाईन आपण अर्धवट टाकलेली आहे. ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करूयात. त्या नाले सफाई तर वेळोवेळी 11 कोटी रुपये महानगरपालिकेने नाले सफाईसाठी दिले होते. आमच्यापर्यंत 1 रुपया तरी का नाही आला, हा आमचा सवाल नसावा का तुम्हाला? 11 कोटीचं बजेट टाकलं होतं पावसाळी नाले साफसफाईसाठी. आणि तुमच्याकडे येणारे अधिकारी मग गोल चेंबरवाले वेगळे, चौकणी चेंबरवाले वेगळे, रस्ते सफाईवाले वेगळे, कचरा उचलणारे वेगळे, स्वच्छवाले वेगळे. आम्हाला कुणीतरी एक जण उत्तरदायी असणारा व्यक्ती आम्हाला हवाय ना. मग आम्ही त्यांनाच विचारणार ना. महानगरपालिकेचा प्रश्न आहे. तो महानगरपालिकेचा प्रश्न आहे की त्यांनी काय करावं, काय नाही करावं. तर तेच हे सगळ्यांचं मत लक्षात घेऊन आता जी अतिक्रमण तुम्हाला वाटतंय त्याच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी पर्यायी व्यवस्था निर्माण करून पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून आपण हा पाण्याचा निचरा करून देऊ आणि इथून पुढे अशी अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेऊ. आम्ही बऱ्याचदा असं बघितलेलं आहे की बांधकाम चालू असतं, अधिकारी येतात, 500, 1000, 5,000 रुपये घेतात पण निघून जातात. असं पण तर झालेलंच आहे ना. मग याचं दुर्लक्ष आपणच करतोय ना. म्हणजे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. नागरिकांनी सजग होऊन नागरिकांमध्ये, काल सूर्यवंशी मॅडम तुमच्या समोर बोलल्या, तुम्ही भांडलं पाहिजे, तुम्ही एकमेकांची डोकी फोडा. सर हे शोधण्यासारखं वक्तव्य होतं का सूर्यवंशी मॅडमचं? एक अधिकारी असताना ते मॅडम असं बोलतात की तुम्ही तुमच्यामध्ये भांडणं करा, आम्ही काय करू? अरे आम्ही काय करू म्हणजे आमच्या पैशाने आमच्या टॅक्सनी तो पगार घेता तुम्ही, मग तुम्ही काय करणार? म्हणजे होत नाही तर काम सोडून द्या, सोडून द्या ना. आम्ही बघू तुम्ही काय काम ती. मग तुमचं बघे काय आमच्याकडे पाठवा, आम्ही करतो काम. आम्हाला पण जेसीबी आणता येतो, आम्ही पण कामं करू शकतो. मग अधिकारी नेमलेत कशासाठी? जर त्यांना कामं करायची नाहीत तर सर्वांना विनंती करतो की आयुक्त साहेब काय बोलतात त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. की जो आपल्या सर्व नागरिकांनी मान्य जो प्रस्ताव दिलेला आहे त्यांचं पण उत्तर देणं गरजेचं आहे. आणि ते आपल्याला उत्तर देत असतात टायमीला मी सर्वांना विनंती करतो शांत पद्धतीने ऐका. त्या उत्तर आम्ही मध्ये कुणी बोलून फक्त आपलं उत्तर ऐकून घ्या. हॅलो, आता जे काही आपल्याला जे काय आता हे करायचं आहे, जे पावसाचं पाणी लगेच म्हणजे काय परमनंट सोल्युशन तर काय लगेच आता या 1 ते 2 महिन्यात निघेल असं नाही. तर आपल्याला जे काय आता पावसाची ओढावली संकट ओढावलं तर ते आपल्याला कसं लवकरात लवकर सोडवता जाईल ते आपण निश्चित मी हे करतो, म्हणजे मॅनेजमेंट करून ते करून घेऊयात आपण. आता उद्या परत पाणी साचेल या संदर्भात तेच म्हणलं की या संदर्भात जे काही पाईपलाईन टाकलेले आहेत त्यातनं तेवढीच. आता तर आपण नव्याने पाईपलाईन टाकून लगेच हे करू शकत नाही. तर जे काही आता नाल्यातले जे काय आहे पाणी वाहून जाण्यासाठी तर आपण ते मात्र कशी कमी राहील आपण पाहूया. ठोस भूमिका निघाला तुमच्या तर्फेने ठोस भूमिका टाकणं. विमानतळावरचं जे पाणी आहे ते पूर्ण रस्त्यावर सोडले, त्या पाण्याचा सुद्धा फटका आम्हाला बसलेला आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत. आज 3-3 इंचाचे पार ह्याच्या एअरपोर्टच्या चौकापासून त्यांची जी सीमा भिंत आता एक काम करूया, ऐका महानगरपालिकेने त्यांच्याशी संवाद साधून त्या पाण्याचं काय ऐका. या संदर्भात आता कसं आहे की याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळं आहे. तर संबंधित डिपार्टमेंटला त्यांचे जे कोण असतील त्यांचे जे कोण प्रतिनिधी अधिकारी आमचे असतील मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून आपण तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावायचा प्रयत्न करूयात ना आपण. साहेब आमचं एवढं विनंती आहे की आपल्या तर्फेने काय ठोस भूमिका आहे ते आम्हाला सांगा की आम्हाला
पुढं पाऊस येणार आहे आणि पूर सारखा होणारच आहे की कलोडवाशी मध्ये भीतीचं निर्माण आहे. तुमच्याकडे तर्फीने आम्हाला आश्वासन द्या की तुम्ही पुढे काय करणार आहे. काय होतं माहिती का, तुमचं कुठे काम ठोस भूमिका आम्हाला दिसली नाहीये. या ठोस भूमिका अधिकारी बोलल्यानंतर कुठली ठोस भूमिका आम्हाला काही दिसली नाहीये. आता पुढे भविष्यामध्ये पाऊस आला 2-4 दिवसामध्ये तुमची ठोस भूमिका करा की तुमची टीम काय काम करणार आहे, पुढे तुमचं निवेदन काय, आम्हाला ती ठोस भूमिका सांगा ना. आता तसं पाहिलं तर मी आता बघितलं ना तुमचा जो काही एरिया इथला आहे. आता तुम्ही म्हणता की ठोस भूमिका नाल्यात जर पाणी नाल्यातून पाणी वाहणार ना शेवटी लो लँग एरियामधून, जर त्याच्यावर अतिक्रमणच असतील तर आपण कुठला वळवणार कसा नाला ते पण सांगा तुम्ही. असं नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये एकतर कसं आहे त्याला खूप मोठा पिरियड लागणार आहे. तर आत्ता या म्हणजे लगेच आपल्याला जे काही तोडगा काढायचा आहे तर जी काही लाईन आहे नाल्यामध्ये टाकलेली ती कशी पूर्णपणे साफसफाई राहील या दृष्टीने आपण जास्तीत जास्त माणसं ठेवून ती कशी हे करता येईल आणि पाणी लवकर घालता एवढा आपण प्रयत्न करूया. मला तो एक तोच त्या विषयावर या ठिकाणी प्रश्न आहे. आपण एक सगळे प्रतिनिधी मी सगळ्यांना एकदा आता शेवटचं सांगतोय की आपण या ठिकाणी पावसाळ्याचं आलेलं आहे. संध्याकाळी एक जाहीर सांगतो, आज संध्याकाळी आपण या ठिकाणी जे पाहिलं की सगळे उत्स्फूर्तपणे आलो, परंतु संध्याकाळी आपण प्रत्येक विभागाचे किंवा सर्वे नंबरनुसार एक प्रतिनिधी घेऊन एक समन्वय समिती तयार करतोय. सोसायटीचा एक प्रतिनिधी प्रत्येक सोसायटीचा असेल आणि कलवड परिसरातील सर्वे नंबरनुसार एक प्रतिनिधी अशी एक समन्वय समिती करून ते प्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी त्या ठिकाणी मतं मांडतील आणि त्यानुसार इथून पुढच्या सगळ्या नागरिक समाजाच्या संदर्भात आपण आपला लढा अधिक तीव्र करत जाऊ. पुढचे सगळे पर्याय आता जरी साहेबांनी आश्वासन दिलेलं असलं, आता त्यांच्याकडे जो टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियड करायला पाहिजे. जो आता त्यांना तात्काळ करणं गरजेचं आहे सहभाग दिलेला आहे. नको आता आपण निवेदन देऊया. सर्व जे काही मी सांगितलेले भागाचे प्रतिनिधी होते टॅक्स हा महानगरपालिकेला जातो. दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांनी आमची क्षेत्रीय कार्यालयांनी काम केलं पाहिजे. कलवड नागरी संघाचा, कलवडच्या नागरिकांचा, कलवड नागरिक संघाचा आज आमच्या या जन आक्रोश आंदोलनासाठी राजश्री बडगुजर या ताई आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचा संघर्ष लोकांच्या समोर मांडण्यासाठी आलेले आहेत. त्या ताईंचं मनापासून आभार आहे. या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, शेअर करा. हा व्हिडिओ हा आमचा सर्वसामान्य लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाला ताईंनी वाचा फोडले त्याबद्दल ताईंचं खूप खूप धन्यवाद.